आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी समजू शकतो. मला माहिती आहे ही प्रोसेस तुझ्यासाठी नवीन आहे, कठीण आहे. आता थोड्या दिवसापूर्वीच डॅड म्हणाले होते माहितीये की कुठल्याही नात्यामध्ये आपल्या पार्टनरला असं गुदमरल्यासारखं वाटू नये. आणि म्हणून मी कधीही कुठलीही गोष्ट तुझ्यावर लादणार नाही. तुला हवा तेवढा वेळ घे. जेव्हा तुला वाटेल आणि मनापासून वाटेल तेव्हा जाऊ हनीमूनला. थँक्यू सो मच. अगं थँक्यू काय त्यात. आराध्या, मला असं वाटतं की आपल्या या नवरा बायकोच्या सुंदर नात्याची सुरुवात मला अशी घाईघाईत करायची नाहीये. मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची आपली आपली एक फेज असते आणि मला ही सगळी प्रोसेस तुझ्या बरोबर छान एन्जॉय करायची आहे. आणि या प्रोसेस मध्ये तुझा नवरा होण्याआधी मला तुझा चांगला मित्र व्हायला आवडेल. मलाही आवडेल. किती छान आहेस तू. केवढा सॉर्टेड आहेस. कसं जमतं एवढं क्लिअर राहायला. अरे आपण माणूसच तसा आहे, हो की नाही. खरंय. आणि यु नो, चांगल्या माणसांबरोबर सगळं चांगलं होतं. माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तू आहेस. आजी, तू काय करतेस एवढ्या रात्री बाहेर इकडे? मी काय करते? मला वाटलंच होतं हे माझं लेकरू काय ऐकणाऱ्यापैकी नाहीये. हं? पण आराध्या, तू सुद्धा बोललीस याच्या या वागण्याला आणि बोलण्याला. ते आजी मी ते काय तत्त पप्पा काय मी काय सांगितलं होतं मी? पूजा होईपर्यंत लांब लांब मग सांगितलं होतं की नाही? पण मला माहिती होतं की तू हिला बोलावून घेणार, हो ना? एवढाही धीर धरवत नाही का रे? हा आजी मी येते. लाजली बघ किती. मस्त ना. मस्त काय? हा, तू कशाला मला उगाच रागवतेस आजी? काय केलंय मी एवढं? काय केलंस? आम्ही लांब. काय केलंस? चल सांगते तुला आतमध्ये काय केलंस ते. मला विचारतोय काय केलंस म्हणून. हा, ताई, काम फत्ते. आता पुढे. जस्ट वेट अँड वॉच.
एवढ्या रात्री कोण नॉक करत असेल? हो ना, आता एवढ्या रात्री कोण आलं असेल? श्रेयस नाही ग, मी त्याला जस्ट भेटून आले. तो का डिस्टर्ब करेल? एक मिनिट थांब, मी बघते. तुम्ही अहो चला लवकर, एक प्रॉब्लेम झालाय. चला. काय झालंय? अहो मला तुमच्या घरून कॉल आला होता. माझ्या घरून कॉल आला होता, पण मग त्यांनी मला फोन करायला हवा ना. अहो आता आपण इतक्या टेन्शन मध्ये कोणाला कॉल करतोय याचं भान असतं का आपल्याला? एक मिनिट मामा, काय झालंय प्लीज नीट सांगा. तुमच्या घरी आग लागलीये. व्हॉट? आग लागलीये? हो. एक मिनिट, मी घरी कॉल करते. अहो अहो चला लवकर. एक मिनिट. फोन इशिता, माझा फोन नाहीये, प्लीज तुझ्या फोनवरून कर बरं. फोन कुठे गेला असेल माझा? इशू तुझ्या फोनवरून फोन कर. माझा पण फोन नाही सापडत आहे. अहो म्हणूनच त्यांनी मला फोन केला होता. पण दोघींचेही फोन असे गायब झाले म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. काहीही गडबड नाहीये. आपल्या घरातून काहीही गायब होणार नाही. लग्नाची गडबड होती, तुम्ही मोबाईल कुठेतरी ठेवला असणार. आता मोबाईल शोधणं महत्वाचं आहे का? आता आपल्याला तुमच्या घरी जाणं महत्वाचं आहे. चला. हो ताई, ते बरोबर म्हणतात, आपल्याला लवकरात लवकर तिथे गेलं पाहिजे. चल चला 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 चला, घाई करा. चला. तुम्ही दोघी जणी आता या वेळेला इथे अचानक? सगळं ठीक आहे ना? डॅड, आम्हाला कळलं की आपल्या घराला आग लागली म्हणून धावत आलो आम्ही दोघी. अहो काय झालं सर, माझ्या मोबाईलवर एक निनावी कॉल आला होता आणि त्यांनी सांगितलं की रत्न पार्किंगच्या घरी आग लागली म्हणून. व्हॉट नॉनसेन्स. फेक कॉल असेल तो. इथे असं काहीही घडलेलं नाहीये. थँक गॉड डॅड, हे सगळं खोट आहे. नाहीतर आम्ही इतक्या घाबरलो होतो ना, म्हणजे काय करायचं आणि काय नाही काहीच सुचत नव्हतं. एक मिनिट. हा कॉल कुठल्या नंबरवरून आला होता जरा बघू. हा हा, हे बघा. हा हे बघा सर. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न. नो वंडर, स्विच ऑफ आहे. पण तुम्ही दोघी जणी आता अशा अपरात्री, अरे येण्यापूर्वी निदान एक कॉल तरी करायचा मला. डॅड, मी सांगते तुम्हाला, आमच्या दोघींचेही फोन घरातून गायब झालेत. व्हॉट? हो डॅड. आणि काहीच कळत नाहीये कुणी असे घरातून फोन कसे गायब केले आणि का केले असतील. कोणीतरी हितशत्रू असेल आणि घाबरवण्यासाठी मुद्दामूनच ते केलेलं असेल. घाबरवण्यासाठी? की धमकी वजा सूचना? जो कोणी आहे तो हुशार आहे एवढं खरं. असतील, पण त्यांना हे नाही माहित की त्यांची हुशारी आपल्याला फक्त एकदा घाबरवू शकते, सारखं सारखं नाही. डॅड, आणि प्रश्न जर भीतीचाच असेल ना, तर त्यांना घाबरवण्यासाठी आपल्याकडे अशा खूप गोष्टी आहेत त्याची त्यांना कल्पना सुद्धा नसेल. एनिवेज मॉम, डॅड, सो सॉरी. म्हणजे आमच्यामुळे तुमची झोप मोड झाली. पण तुम्ही आता प्लीज निवांत झोपा, कारण काळजी करायची वेळ आता आपली नाहीये. हे उद्योग करणाऱ्यांची आहे. हो ना मामा? हो हो. बरं सर, माफ करा.
येस डॅड, आम्ही येतो. काळजी घ्या. गुड नाईट. येतो. चला चला चला. गुड नाईट. मला याच गोष्टीची भीती होती हो भाऊजी. ह्या लोकांचा ना काही भरोसा नाही. अहो, आज जी बातमी खोटी ठरली ती उद्या खरी ठरू शकते. आणि तुम्हाला तर माहितीये भाऊजी, ती बाई कुठल्याही थराला जाऊ शकते. वहिनी, हे असं असेल ना तर तुम्ही तुमच्या मुलीला खरंच कमी लेखताय. त्या यशोधराच्या प्रत्येक डावावर कुरघोडी करण्याकरताच आराध्याचा जन्म झालाय वहिनी. वा वा वा, काय चाल खेळली सासूबाईंनी. पण मग हे सगळं करून त्यांना काय प्रूफ करायचंय? तिला तिची शक्ती दाखवायची होती, तिची ताकद दाखवायची होती तिला. आपल्याला घाबरवण्याचा आणि धमकी देण्याचा डाव होता. ठीक आहे, मग आता या चालीवर तुझी पुढची चाल काय आहे? खरं तर मी श्रेयसला सांगितलं होतं की आपण हनीमूनला जायचं नाही. पण आता काय? मॉम, अगं काय झालंय? काय एवढी अपसेट आहेस तू? अपसेट नाही होणार तर काय होणार शनू बेबी. हे यश कडून ना हीच अपेक्षा होती आणि तिने तेच केलंय. पण तरी मी तुला सांगत होते ना की तू तुझ्या बेस्ट फ्रेंडवर अजिबात विश्वास ठेवू नकोस म्हणून. त्या दिवशी केवढा आरडाओरडा करून गेली ती. काय तर म्हणे 30 करोड देते, पण तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. आठवतंय ना? मी कसं विसरेन, मला चांगलंच आठवतंय. मॉम, अगं एवढी पॅनिक का होतीयस? नक्की यश आंटीचाच कॉल होता ना? म्हणूनच तर पॅनिक होतीये ना. कम ऑन मॉम, त्यात पॅनिक होण्यासारखं काय? अगं ते माझ्या आणि अक्षयच्या लग्नाबद्दलच बोलायला येत असणार, दुसरं काय? आय डाऊट. मी तिला जेवढं ओळखते ना, तिचा स्वार्थ असल्याशिवाय ती इथे स्वतःहून नाही येणार. आय एम शुअर इथे येण्यामागे सुद्धा तिचा नक्कीच काहीतरी मोठा डाव असणार आहे. लवली. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो तू आम्हाला आणि आम्ही तुला खूप चांगलं ओळखतो. आणि म्हणूनच तुझ्या बरोबर डील करायला आम्हाला खूप आवडतं. डील? या सी मनीषा, अक्षय आणि शनायाचं लग्न होणार, पण आता आम्ही ते पोस्टपोन करतोय. हे बघ यश, तू काही जरी चालाकी करायचा प्रयत्न केलास ना, आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही, माहितीये ना तुला? अगं आमची बेस्टी आहेस ना तू. यापुढे लक्षात ठेव. हा, माझ्या मावशी असं बोलायचं नाही. मला अजिबात आवडत नाही. मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलू नये. तू शिकवलं नाही तुझ्या मुलीला? एनिवे, तुला काय आवडतं आणि काय नाही ते ऐकायला आम्ही इथे आलेलो नाही. आता आम्ही काय सांगतोय ना ते तुम्ही दोघींनी नीट ऐकायचं. शनाया, तुझं आणि अक्षयचं लग्न होणार, आम्ही फक्त ते पोस्टपोन करतोय. आणि तोपर्यंत तुम्ही दोघींनी शांत राहायचंय. आमचं तोंड बंद ठेवण्याची तुला किंमत द्यावी लागेल. आय नो यू आर अ व्हेरी शार्प बिझनेस वुमन. आम्हाला माहिती होतं तू असंच काहीतरी म्हणणार, त्यामुळे तू शांत राहायची किंमत आम्ही ठरवली. 25 कोटी ते घ्यायचे आणि गप्प बसायचं. फक्त 25 करोड? यश, तू तर मला म्हणत होतीस की तू मला चांगलंच ओळखतीयस. मग तुला हेही माहिती असेलच ना की मी काय किंमत सांगणार आहे ते. बोल. 50 करोड. व्हॉट? 50 करोड? तू वेडी आहेस का? तुला यश, तू इथे आलीयस, आम्ही तुझ्याकडे आलेलो नाहीये.
तेव्हा जरा नीट विचार करून बोल, नाहीतर नाहीतर काय धमकी देतेस? डोंट. विसरलीस? अगं काही दिवसांपूर्वीच किडनॅप केलं होतं तुला. नाही, सुखरूप घरी परत आली आहेस, पण पुन्हा किडनॅप झालीस तर देर इज नो गॅरंटी सुखरूप परत येशील. मोनिशा, आम्हाला चांगलं ओळखतेस तू. जुनी यशोधरा अजून शांत आहे, सो प्लीज तिला जाग करू नकोस. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. 30 करोड 30 करोड तर आफ्टर ऑल वी आर बेस्टीज ना. ऑफकोर्स वी आर बेस्टीज माय डार्लिंग. तू बार्गेन करणार आहे आम्हाला माहिती होतं, आणि तुझी बार्गेन करण्याची कुवत किती आहे तेही आम्हाला माहिती होतं. म्हणून तर आम्ही 25 कोटी कोट केले. सो फाईन, 30 कोटीमध्ये डील डन. संजय येईल पेपर्स घेऊन, साईन करायचे. तुझे 30 कोटी तुला मिळतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्यात महत्वाची, आम्ही श्रेयसचं लग्न ठरवलंय. लग्न होईपर्यंत तुम्ही दोघींनी शांत राहायचं. कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करायचा नाही. जर असं काही तुम्ही दोघींनी केलं तर आम्ही काय करू शकतो तुला चांगलंच माहिती आहे. आफ्टर ऑल वी आर बेस्टीज, राईट? आता तर त्या श्रेयसचं लग्न सुद्धा त्या रिच अनुष्का बरोबर झालंय. तुला वाटतंय यश आंटी आता तुला पैसे देईल? पैसे तर खूप लांबची गोष्ट आहे. मला तर वाटते ती माझं आणि अक्षयचं लग्न सुद्धा होऊ देणार नाही. डोंट वरी शनू बेबी. त्या यशोधरा सरनाईकला आता चांगलंच कळेल तिने कोणाशी पंगा घेतलाय ते, आणि यशवर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हे मला चांगलंच माहितीये. आणि म्हणूनच तिचे काही सिक्रेट्स मी माझ्याकडे सेफ ठेवलेले आहेत. आता बघच मी काय करते ते. अरू, बाबांचा चहा आणतेस ना? अगं सरिता, काय हे? हं? देवा, सवय हो. या सवयी ना सुटत नाहीत. त्यातून आपल्या दोघी पोरींची इतकी सवय झाली होती ना की त्यांच्या वाचून एक क्षण जात नाही हो. सतत अवतीभोवती असायच्या. भले त्यांची रूम वेगळी होती, रोज सकाळी न चुकता तुम्हाला येऊन औषध द्यायची हो अरू. आणि म्हणून तर तुमचा फेशियल पॅरालिसिस इतक्या लवकर रिकव्हर झाला. तिच्या कामात कितीही बिझी असली ना तरी रात्री आपल्याला भेटल्याशिवाय झोपायची नाही होती. हो ना, आज आराध्याचं लग्न झालं, उद्या श्राऊचंही होईल. मग मला तू आणि तुला मी. खरंय हो. बाकी काही नाही, पण ज्या घरात आपण मुली दिल्या आहेत ना तिथे त्या फक्त सुखात आणि आनंदात असाव्यात एवढीच अपेक्षा आहे. तसंही मुलीच्या आईबापांना दुसरं काय हवं असतं मला सांगा. हो ना. पण आता अरुची खूप काळजी लागून राहिली मला. अहो त्या यशोधरेला. अगं सरिता, नको काळजी करूस तू. अहो तुमच्या डाव्या हाताची हालचाल झाली, तुम्हाला जाणवलं का? हो. काहीतरी चांगलं घडलं हो. त्या देवालाच आपली दया आली. आता ना
आता आपल्या आयुष्यातली सगळी दुःख संपणार आहेत त्याचाच हा संकेत असेल नाही? हो. देवा. काय चिरंजीव, झोप व्यवस्थित झाली ना? कसली झोप डॅड, त्याचा चेहरा बघा. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नसणार आहे त्याचा. ए गपरे, काही काय तुझ्या बोलण्यात तो कॉन्फिडन्स दिसत नाहीये. गपरे बाबा, मस्करी करायची नाही. हा मग श्रेयस, खरंच झोपला नाहीस का? डॅड काय तुम्ही पण. अरविंद, अक्षय, पुरे झाली रे आता मस्करी. आता ब्रेकफास्ट करून घ्या लवकर. पूजेसाठी आता गुरुजी येतील. आणि आराध्या, तू पण लवकर आवरून घे. हा बाळा. हो आजी. एकदा पूजा झाली की तू तुझ्या घरी. मम्मा, काही म्हणालात तुम्ही? हा, पूजा झाली की तुम्ही दोघं घराबाहेर पडू शकता ना? 5 परतावणीसाठी आराध्या तुला घरी जावं लागेल ना? एक्झॅक्टली. आवडते आजी.